बनकर सुप्रिया। यस सर। मस्के अनुराग। यस सर। आकाश। यस सर। पहाटे दीप्ती। यस सर। तुपे धनंजय। यस सर। प्रार्थना झाली, वर्गात मुलं बसली की असं चित्र सगळ्याच शाळेत दिसतं। वर्ग शिक्षक हजेरी पटलावर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवताना दिसतात। औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर गावच्या वरद गणेश शाळेत मात्र असं पारंपरिक चित्र दिसत नाही, कारण विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वीच हजेरी देऊन मोकळे झालेले असतात। प्रत्येक वर्गाच्या दारात हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आलंय। शाळेत आल्यानंतर आणि शाळा सोडल्यानंतर विद्यार्थ्यांना मशीनवर अंगठा टेकवावा लागतो। या बायोमेट्रिक पद्धतीचे अनेक फायदे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना झालेत। महिन्याकाठी विद्यार्थ्यांची हजेरी गैरहजेरी काही वेळातच शिक्षकांना काढता येते। शिक्षक दांडी बहादर मुलांच्या पालकांना SMS करतात, त्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे। जशी ई आधार प्रणाली आहे तसंच ई थंब प्रणाली ही अत्यंत उपयुक्त आहे। याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जे हजेरीचं जे प्रमाण आहे ते लवकरात लवकर आटोपशीर होत चाललेलं आहे। शिक्षकांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे। वरद गणेश शाळेला ISO नामांकन आहे। विद्यार्थ्यांनाही या हजेरीचं कुतूहल आहे। लेट मार्क लागू नये यासाठी ही विद्यार्थी अगदी वेळेवर हजेरी लावण्यासाठी दाखल होतात। पहिले मुले घरून निघायचे आणि सांगायचे मी शाळेत चाललो आणि तिकडेच बाहेर बुट्टी मारायचे। आणि आता तसं नाही, आता उशिरा जरी आलं तर थंब मध्ये लेट मार्क लागतो। अंगठ्याचाही सदुपयोग केल्यास त्याचा कसा फायदा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे वरद गणेश शाळेतली ही बायोमेट्रिक पद्धत। इतर शाळांनीही याचा नक्कीच आदर्श घ्यायला हवा। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।